हे बघ, फायब्रॉईड कमी करण्यासाठी औषधं असतात, पण त्याने फायब्रॉईड पूर्णपणे नष्ट होईल असं नसतं. ही औषधं आम्ही कशासाठी वापरतो की तुला सर्जरी करायची आहे आणि फायब्रॉईड फार जोरात वाढतं आहे, तर मग टेम्पररी आम्ही 3 ते 6 महिन्यासाठी आम्ही वापरत असतो. किंवा तुला खूप हेवी रक्तस्राव होत असेल आणि तुला सर्जरी करायला वेळ नसेल सध्या, तर आपण ही वापरू शकतो. त्यात अनेक टाईपची औषधं असतात. अगदी युलिप्रिस्टिल ॲसिटेटसारखं एक औषध आहे की जे फायब्रॉईडचा साईज कमी करण्यासाठी आपण वापरतो, पण ते 3 ते 6 महिनेच आपण वापरू शकतो आणि तेवढ्या काळामध्ये आपल्याला पिरियड येत नाहीत आणि आपल्याला ते 6 महिन्याच्या वर वापरता येत नाही, कारण त्याचे लिव्हरवर दुष्परिणाम होतात. त्याचप्रमाणे आपण ओरल कंट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे हार्मोनल पिल्स वापरतो, हार्मोनल इंजेक्शन्स देतो किंवा IUD आपण युट्रसमध्ये ठेवतो जी प्रोजेस्ट्रॉन रिलीज करतात. पण हे सगळे मार्ग टेम्पररी आहेत. जे काहींच्यामध्ये फायब्रॉईडमुळे हेवी ब्लिडिंग होतं ते कंट्रोल करण्यासाठी आपण ह्या मेडिकेशन्स वापरतो आणि त्या सगळ्याचा इफेक्ट हा टेम्पररी असतो.